नमस्कार मंडळी. बिर्याणी हा सगळ्यांचा आवडता विषय आहे. बिर्याणी बघितली की मस्त खावीशी वाटते. आणि आज आपण बिर्याणी बनवणार आहोत, पण चिकन किंवा मटनची नाही, तर फणसाची बिर्याणी बनवतोय. माझी बहीण गौरी हिच्या झाडावरती मस्त असे फणस लागले. तिने मला एक कच्चा फणस आणून दिला. म्हटलं चला मस्त आपण बिर्याणी बनवूयात. फणसाला खूप जास्त चीक असतो, म्हणून हाताला आणि सुरीला असं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला चीक लागणार नाही. एकदम कच्चा फणस हवा आहे आपला बिर्याणी बनवण्यासाठी. हा बघा असा मस्त कच्चा फणस आहे. याला कट करून गेलं तुम्हाला दिसून येईल की किती कच्चा आहे तो. बघा एकदम वाईट आहे. फणसाची बिर्याणी खायला खूप छान लागते, पण बनवणं थोडंसं किचकट असतं, कारण त्याला पूर्ण क्लीन करून घ्यावं लागतं आधी फणसाला. त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मधला जो कडक गर असतो तो काढायचा आहे. मी ह्याच्या बिया काढत नाही आहे, कारण हा इतका कवळा आहे की ह्याच्या बियासुद्धा एकदम सॉफ्ट आहेत. त्यामुळं त्या बिया मी तशाच ठेवल्यात. मी तुम्हाला दाखवते इथे बिया कशा आहेत त्या. आणि ह्याचे काप आहेत ते आपल्याला असे पातळ पातळ असे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित शिजतील. बघा बिया ह्या ते मी काढून दाखवते तुम्हाला, एकदम मऊ आहेत. त्यामुळे मी ह्या काढलेल्या नाही आहेत. तर तुम्हाला असं वाटलं की काढायच्या तुम्ही काढू शकता. मी त्या तशाच ठेवल्यात. अशा या फोडी आपल्याला करून घ्यायच्या. तुम्हाला माहितीच आहे की मी व्हिडिओ रेकॉर्डिंग ही हॉटेलमध्ये करते. माझं एक छोटंसं हॉटेल आहे तिथे. सिलेंडरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही चूल सुरू केली आहे. तिथेच मी आज तुम्हाला ही बिर्याणी बनवून दाखवणार आहे. आपण हे फणसाचे काप आधी छान असे उकडून घेणार आहोत. पूर्णपणे उकडणार नाही आहोत, अर्धे कच्चेसे उकडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण मॅरिनेशन रेडी करतोय. एक मोठी वाटी दही, लाल तिखट, धना पावडर, हळद, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, कोथिंबीर, लिंबू, पुदिना हे सगळं आपण ॲड करून घेणार आहोत. इथे मी 1 चमचा पीठसुद्धा घातला आहे बाजरीचा. तुम्ही तांदळाचं पण घालू शकता, जेणेकरून बाइंडिंग चांगलं येईल. कलर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायला तुम्ही घालू शकता किंवा नाही घातला ते चालेल. कसुरी मेथी, तसेच इथे मी 1 टेबलस्पून हा ऑइल घेतलेला आहे, पण मोहरीचं तेल घातलं, जेणेकरून छान असा स्मेल येतो आणि चव पण छान लागते. आणि आले लसूण पेस्ट, हे सगळं आपल्याला एक अर्ध्यासाठी मुरायला ठेवायचं आहे. इथे मी भात उकडून घेणार आहे. त्यासाठी मी त्या फोडणीला खडे मसाले, जिरे आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे. तांदूळ हे 1 तासापूर्वीच मी भिजत ठेवले होते. इथे मी 1 लिंबाची फोड पण टाकले, जी लिंबू पण पिळला होता तोच घातला, जेणेकरून आपले तांदूळ असे व्हाईट व्हाईट होतात. हे जे खडे मसाले आहेत ते मी तर काढून घेते, कारण फोडणी थोडीशी माझी करपली पण होती. पण तसे पण काढून घेतले बरेच, म्हणजे दाताखाली येत नाहीत ते आणि एकदम चावले की त्रास पण नाही. तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आहे. ते मी 2 ते 3 मोठे कांदे असे ते कापून घेतलेले आहेत उभे उभे. टोमॅटो मी 2 घेतलेले आहेत. हे छान असं परतून घ्यायचे, एकदम एकजीव झाला पाहिजे कांदा आणि टोमॅटो. त्यानंतर आपण मॅरिनेट केलेले फणसाचे काप ह्यात आपण घालतोय. तेही छान शिजवून, काप शिजले की खूप छान लागतात खायला, असेही खाऊ शकता. भाजी म्हणून सुद्धा ही अशी छान लागते. हे पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत, तूप लावणार सगळ्या पातेल्याला आणि त्यानंतर याच्यामध्ये भात आणि शिजवलेले फणसाचे काप आपण याच्यामध्ये लेअर करून घालणार आहोत. वरून मस्त कोथिंबीर आणि पुदिना घालायचं आहे. खूप सारं तूप घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार आणि ह्याला आपण दम लावून घेणार आहोत. ही बिर्याणी खायला खूप खूप छान लागते, मस्त लागते. सीझनल पदार्थ आहे, नक्की बनवा. अजूनसुद्धा जूनमध्ये सुद्धा फणसे अवेलेबल असतात, तर करा आणि मला सांगा की कशी वाटली ती बिर्याणी तुम्हाला. बरेच लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. फणसाची बिर्याणी बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची बिर्याणी कशी झाली आहे ते, आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली आहे की नाही तेही सांगा मला. फणसाचे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मी फणसाची भाजीसुद्धा यापूर्वी बनवलेली आहे, ती व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, ती पण नक्की जाऊन बघा. मस्त छान अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. ही खायला खरंच खूप छान लागते. व्हेजिटेरियन लोकांसाठी ही बिर्याणी तर एक पर्वणीच आहे, तर जे व्हेजिटेरियन नक्की ट्राय करा. पण नॉनव्हेज लोकांसाठी सुद्धा खूपच छान आहे हा ऑप्शन. असं वाटतं की आपण चिकनच खातोय, पण खरं तर चिकन नाही, फणस आहे. चला परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.